येस, तर आपले मान्यवर आपल्यामध्ये आता उपस्थित होत आहेत आणि लवकरच आपण अगदी ठरलेल्या वेळी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. उत्तुंग तुझ्या भरारी पडती गगन हे ठेंगणे भासावे. उत्तुंग तुझ्या भरारी पडती गगन हे ठेंगणे भासावे. विशाल तुझ्या पदराखाली अवघेची विश्व दिसावे. झाशीची राणी तू, सावित्रीबाई फुले आणि मदर तेरेसा. जुन्या करारातील राणी एस्तेर तू, किती किती रूपे वर्णावी तुझी. अशा या असीम अमर्याद नारी शक्तीला आमचा मानाचा मुजरा करून आपण आजच्या महिला सन्मान दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. तर आपण सर्वात प्रथम आपल्या डावीकडे आणि उजवीकडे बसलेल्या आपल्या भगिनींना या महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. सुस्वागतम, शुभ स्वागतम. महिला दिनाच्या शुभेच्छा आपण सुहास्य वर्णाने सगळ्यांना दिलेल्याच आहेत. स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध आणि जिव्हाळ्याचा बंध. उपस्थित सन्माननीय मान्यवर, फादर्स, सिस्टर्स, आजच्या महिला दिनाच्या मानकरी, समस्त महिला भगिनी आणि पाहुणे मंडळी, आपणा सर्वांचं शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत. परमेश्वर व मानव यांच्यातील सुसंवादाचा दुवा म्हणजे प्रार्थना. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण परमेश्वराच्या आशीर्वादाने करूया. आगाशी धर्मग्रामाच्या महिला सादर करीत आहेत ईशस्तवन दीप जलाता है. सदा
दीप सदा जलता रहे, तेरे ही नाम से है प्रभु, दीप सदा जलता रहे। आंधी या तूफान में भी ये दीप सदा जलता रहे. अतिशय सुंदर आगाशी धर्मग्रामातील आपल्या भगिनींनी अतिशय सुंदर गायन केलेलं आहे. आता मी रमेदी पॅरिश मधील आपल्या भगिनींना स्वागत गीतासाठी मंचावर बोलावित आहे. आस्वाद
अतिशय सुंदर गीतरचनेतून शब्दसुमनांच्या द्वारे रेमेडी पॅरिसच्या महिलांनी आपणा सर्वांचं स्वागत केलं आहे. धन्यवाद. सन्माननीय मान्यवरांना मी स्टेजवरती स्थानापन्न होण्याची विनंती करीत आहे. काही माणसे मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसे मोठी असतात नेतृत्वाने. कर्तृत्व व नेतृत्वाने मोठ्या असलेल्या व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवरांचा आपण परिचय करून घेणार आहोत. सर्वप्रथम सन्माननीय आर्च बिशप यांचा परिचय करून देतील हेलन डिसिल्वा. मृत्यूच्या दरीतूनही मी जात असलो तरी मी भिणार नाही, कारण साक्षात परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. त्याची आकडी व त्याची काठी मला धीर देतात. त्या शाश्वत मेंढपाळाचे पृथ्वीवरील प्रतिरूप वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांचा परिचय करून देण्याची खरं तर तशी आवश्यकता नाही आहे, आणि करायची झालीच तर वेळही पुरणार नाही. त्यांचा मराठी संत साहित्याचा गाढा व्यासंग, त्यांचे जागतिक स्तरावरील आंतरधर्मीय आणि आंतरपंथीय सुसंवाद कार्यामध्ये त्यांचे जे योगदान आहे आणि इतरही अनेक क्षेत्रामध्ये त्यांची कर्तबगारी उत्तुंग आहे, अशा या आपल्या लाडक्या मेंढपाळांचा सन्मान करण्यासाठी मी माणिकपूर पॅरिसच्या सोडॅलिटीच्या संघाच्या समन्वयक मार्गारेट मस्कारनीस यांना आमंत्रित करीत आहे. फुलांचे रोपटे देऊन त्यांनी बिशप महोदयांचा सत्कार करायचा आहे, आणि टाळ्यांच्या गजरात आपण आपल्या लाडक्या मेंढपाळांचा सत्कार करू. आजच्या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट जोनिता डाबरे प्रमुख वक्त्या म्हणून आपल्याला लाभल्या आहेत. जोनिता यांनी BLS LLB या कायदेविषयक पदव्या धारण केल्या असून भारतीय संविधान कायदा या विषयात LLM मास्टर पदवी प्राप्त केली आहे. अमेरिका व भारतातील गर्भपात कायदा यांचा तुलनात्मक अभ्यास यावर त्यांनी प्रबंध लिहिला आहे. मानवी तस्करी, पर्यावरण संवर्धन, गुन्हेगारी कायदा याविषयक सेमिनारमध्ये त्यांचा सहभाग आहे. वसई जिल्हा व सत्र न्यायालय आणि मुंबई शहर दिवाणी न्यायालय दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच मानवी हक्क, मोटार अपघात याबाबत अनेक प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत. ग्रीन हॅमर वेलफेअर फाउंडेशनच्या त्या सेक्रेटरी असून या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरे व शैक्षणिक चर्चासत्रे आयोजित केली जातात. असं कायदा तज्ज्ञ असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शनासाठी लाभत आहे. उमराळी पॅरिसच्या सोडॅलिटीच्या अध्यक्षा श्रीमती कोशाव घोन्साल्विस यांना मी जोनिता मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती करते. समूह बांधणीपासून ते भव्य प्रेक्षणीय ख्रिस्त मंदिराच्या उभारणीपर्यंत आणि पॅरिसमधील छोट्या मोठ्या समिटांपासून ते वसई धर्मप्रांताच्या प्रॉपर्टीच्या क्लिष्ट आणि जटिल प्रकरणांपर्यंत कोणताही प्रकल्प लीलया यशस्वी पार पाडणारे रमेदी माता तीर्थस्थानाचे प्रमुख धर्मगुरू व रमेद माता फेडरेशनचे आध्यात्मिक सल्लागार रेव्हरंड फादर एरिक अल्फान्सो यांचा फुलांची रोपटे देऊन सत्कार करण्यासाठी संत थॉमस धर्मग्रामाच्या सोडॅलिटीच्या संघाच्या समन्वयक डायना वेल्सो यांना मी आता विनंती करीत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आपल्या अभिषिक्तांचं कौतुक करणार आहे. ज्या ज्या पॅरिसमध्ये जातील तेथील युवक संघटनांमध्ये विलक्षण असा जोश संचरतो आणि वृद्धांच्या कर्तबगारीला सुद्धा असा वासंतिक बहर येतो. तुम्ही मर्सेस म्हणा, पाली म्हणा, कुठल्या पॅरिसची नावं घ्यावी, आणि ज्यांच्याबद्दल कवी भीम कुलकर्णींच्या शब्दात म्हणता येईल की जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची, असे आमच्या सांडोर पॅरिसचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर रेमंड रुमाव यांचा सत्कार करण्यासाठी
रमेदी माता पॅरिश सोडॅलिटीच्या संघाच्या समन्वयक प्रिसिला परेरा यांना मी विनंती करीत आहे. पापडी पॅरिशमधील श्रीमती डेजी डायस वसई धर्मप्रांतीय रमेद माता फेडरेशनच्या अध्यक्षा आहेत. चर्च संलग्न अनेक संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. मर्देश पॅरिश सोडालिटीच्या अध्यक्षा सिसिलिया डिसोजा हे डेजी डायस यांचं स्वागत करते. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ जागतिक महिला दिनास मान्यता देण्यात आली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आज आपण एकत्र आलो आहोत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फादर एरिक यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो, महिला दिनानिमित्तानं आपणास मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या ॲडव्होकेट जोनिता दाबरे, सेंट थॉमस चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर रेमन रुमाव, रमेद माता फेडरेशनच्या अध्यक्षा सौ डेझी डायस, उपस्थित धर्मगुरू, धर्म भगिनी आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या वसई धर्म प्रांतामधून वेगवेगळ्या धर्मग्रामामधून उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय महिलांनो, सर्वप्रथम आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तानं उपस्थित सर्व महिलांना मी आर्थिक आणि प्रार्थनामयी शुभेच्छा देतो. आपल्या आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांच्या प्रोत्साहनानं आणि प्रेरणेनं आजचा हा कार्यक्रम आकारलेला आहे. ते आपल्या पाठीशी सदैव असतात, त्याबद्दल अगदी आरंभीच मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. माझ्या प्रिय भगिनीनो, आजचा हा दिवस हा तुमचा आहे. या सायंकाळचे आयोजन हे तुमच्यासाठी आहे. कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या आणि आपल्या ख्रिस्त सभेच्या जडणघडणीमध्ये, विकासामध्ये, प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग, महिलांचं योगदान आणि महिलांचं सहकार्य अप्रतिम आणि उल्लेखनीय आहे. कुटुंबामध्ये एक बहीण म्हणून, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून आणि एक आजी म्हणून तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही आणि तुमची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही, ही वास्तवता आहे. तांत्रिक क्षेत्रात म्हणा, यांत्रिक क्षेत्रात म्हणा, वैद्यकीय क्षेत्रात म्हणा, औद्योगिक क्षेत्रात म्हणा, शैक्षणिक क्षेत्रात म्हणा, व्यावसायिक क्षेत्रात म्हणा, प्रशासकीय क्षेत्रात म्हणा किंवा न्याय व्यवस्थेमध्ये म्हणा, महिलांत असलेली ही विद्वता, त्यांच्या अंगी असलेलं शौर्य आणि धैर्य, तिच्यातील चिकाटी आणि जिद्द, महिलांमधील कला आणि कौशल्य, याची छाप, याचा ठसा आणि प्रतिबिंब महिलांनी समाजातील बहुतेक स्तरावरती सर्व क्षेत्रामध्ये उमटविलेला आहे, याबाबत तीळ मात्र शंका नाही. ही महिलांची एक बाजू असली तरीही महिलांच्या एकूण लोकसंख्येत त्या मानानं बऱ्याचशा महिला अजूनही निरक्षर आहेत. अन्याय, अत्याचाराच्या, दडपशाहीच्या, ठोकशाहीच्या, शोषणाच्या आणि गुलामगिरीच्या वणव्यामध्ये जळत आहेत. एका ठिकाणी
उच्च स्तरावरती महिलांनी भरारी मारलेली आहे, तर दुसऱ्या ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून महिला वंचित आहेत, दूर आहेत, मागे आहेत. ही तफावत, ही फारकत, ही विषमता नष्ट करणं हे आज महिलांसमोर मोठे आव्हान आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये समाजामधील सर्व महिलांना एकत्र आणायचं आपणास आहे. महिलांना कुणी गृहीत धरू नये, महिलांना कुणी कुणाच्या तंत्र मंत्रावरती नाचू नये. आपणास एक महिला म्हणून स्वतःची ओळख आहे, मानवी प्रतिष्ठा आहे, भारतीय संविधानानं दिलेले हक्क आणि अधिकार आहेत. याविषयी जनजागृती आजच्या या कार्यक्रमामध्ये करून दिली जाणारच आहे. महिला जागृत म्हणजे कुटुंब आणि समाज जागृत. महिला शिक्षित म्हणजे कुटुंब आणि समाज सुशिक्षित आणि सुसंस्कृत. एवढं हे बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्ण विराम देतो. पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. आभारी फादर एरिक अल्फान्सो. खरोखरच आम्ही ज्या भूमिका समाजामध्ये जगत असतो त्या आमची जागा कोणी घेऊ शकत नाही आणि आमची उणीव कोणी भरून काढू शकत नाही, अशा अतिशय सुंदर शब्दांमध्ये तुम्ही आमचा सन्मान केलेला आहे. तुमच्या या सुंदर प्रास्ताविकाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आता आपल्या कार्यक्रमाच्या वक्त्या ॲडव्होकेट जोनिता यांना मी त्यांचे मौलिक विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या वक्त्यांचं स्वागत करूया. माननीय आर्चबिशप फादर रेमंड, फादर एरिक, डेझी मॅडम व इथे सहभागी असलेल्या माझ्या प्रिय आयांनो व भगिनींनो, आज मला संविधान व त्या अंतर्गत महिलांचे हक्क व अधिकार या विषयावर तुम्हाला संबोधण्यासाठी इथे बोलवले आहे. तर सर्वप्रथम इथे हजर असलेल्या सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा. आता मला इथे उभं असलेलं बघून असं वाटलं असेल की आज काय ही छोटीशी मुलगी येऊन आम्हाला काय कायदे शिकवणार आहे का? तर मी इथे तुम्हाला कायदे शिकवण्यासाठी आलेली नाहीये, तर माझं ज्ञान व माझे विचार हे तुमच्या बरोबर शेअर करण्यासाठी इथे आलेली आहे. तर आता संविधान म्हणजे काय? भारताचा द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे म्हणजे आम्हा वकिलांसाठी व न्यायाधीशांसाठी आमचे बायबल, आमचे कुराण व भगवद्गीता असेच समजले जाते. तर ह्या इंडियन कॉन्स्टिट्यूशननी ह्युमॅनिटी, माणुसकीचा जो धडा आहे तो एकदम प्रखरपणे मांडलेला आहे. तर आपण आज या इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधानाखाली असलेले आपले हक्क जाणून घेणार आहे. तर भारतीय घटनेमध्ये देशातील लोकांच्या उन्नतीसाठी कायदे, नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्य यांचे विश्लेषण केले आहे. भारतीय घटना ही देशातील कायद्यांचे उगमस्थान आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही घडामोडी, व्यवहार, कायदे जर भारतीय घटनेच्या तत्वांच्या विरोधात असतील तर ते भारतीय घटनेच्या कलम 13 नुसार अवैध म्हणजे बेकायदेशीर ठरले जातात. आता ही संविधानाखाली आपल्या महिलांचे हक्क समजण्याआधी त्यामागील पार्श्वभूमी काय होती किंवा जेव्हा संविधान हे बनलं 1947 1947 ह्या साली जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं आणि भारतीय संविधान बनवायचं हे आपल्या तिकडच्या शिल्पकारांनी विचार केला, तेव्हाची परिस्थिती काय होती हे जाणणे गरजेचं आहे. तर तेव्हा विमेन किंवा महिला यांचं काय स्थान होतं? तर असं की संविधानाने दिलेल्या महिलांचे हक्क समजण्याआधी भारतीय स्वातंत्र्य प्राप्त झालं त्यावेळी काय ही पार्श्वभूमी होती? तर अशी की महिलांना त्यावेळी समाजात अत्यंत नीच असे स्थान दिले गेले होते. महिलांना स्वातंत्र्य असं अस्तित्वच नव्हतं. कुणाची पत्नी,
कुणाची बहीण, कुणाची बायको, तर विधवा असेच संबोधले जायचे. ना तिला शिक्षण घेण्याचा अधिकार होता, ना स्वतःचे विचार मांडण्याचा स्वतंत्र असे. एवढेच नव्हे तर तिला स्वतंत्रपणे मालकीचा हक्क देखील नव्हता तिला सर्व गोष्टींसाठी त्यांना पुरुषांवरच अवलंबून राहायला लागायचे. अशा प्रकारे महिलांना अत्यंत हालाखीचे जीवन जगायला लागायचे. त्यांचे समाजात शोषण व्हायचे. त्यांची अवस्था दयनीय होती. सती जाणे, हुंडाबळी, देवदासी प्रथा, स्त्री भ्रूण हत्या अशा निर्दयी रीती होत्या. अशा रूढीरीती कुठेतरी थांबल्या पाहिजेत, त्यावर मात केले पाहिजे. अशा दृष्टिकोनाने संविधानाने स्त्रियांसाठी तरतुदी केल्या गेल्या. पण तरीही हे काय असं झालं की नाही. संविधान बनण्याआधी अनेक अशा स्त्रिया म्हणजे सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, सरोजिनी नायडू ह्या सर्वांचे जे महिला हक्कासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. तर आता आपण भारतीय संविधान आहे किंवा भारताची जी घटना आहे त्याचे जे इम्पॉर्टंट किंवा एकदम महत्त्वाचे घटक आहेत आणि आपल्याला जे उपलब्ध आहेत ते समजून घेऊया. तर भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स हे दिलेले आहेत. तर हे फंडामेंटल राईट्स सर्व मानवाला अवेलेबल आहेत की तुम्ही या भारताचे नागरिक असो की नसो तरीही हे तुम्हाला अवेलेबल आहे. तर हे आपण समजून घेऊया. तर त्याखाली प्रत्येक मानवाला समानतेचा हक्क हा फार महत्त्वाचा हक्क दिलेला आहे व या समानतेच्या हक्कातून स्त्री पुरुष समानता निर्माण झाली आहे व त्यानुसार स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करता येत नाही. त्यामुळे समान कामास समान वेतन, सर्व सरकारी नोकरीत समान संधी, वडिलांच्या मिळकतीत मुलगा व मुलगी यांना समान हक्क असे अनेक समानतेचे हक्क आपल्याला अवेलेबल आहेत. आता आपण अजून एक गोष्ट समजून घेऊया की आता मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली की इंडिपेंडन्स मिळायच्या आधी आपण कुठे होते, इथे. महिला कुठे होत्या, खाली, आणि पुरुष एकदम वरती. मग समानता आता अशा प्रकारे समानता होऊ शकते का? नाही. ज्या महिला आहेत त्यांना पण वरती आणायला पाहिजे होतं की नाही. म्हणून संविधानाने त्याची पण नोंद घेतली. तर त्यांनी पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन हे आपल्याला सकारात्मक योजना केल्या आहेत. तर फंडामेंटल राईट्स आहेत त्यातल्या कलम 15(3) खाली आपल्याला सकारात्मक योजना करण्याची प्रोव्हिजन संविधानाने केली आहे. तर ह्यातली कोणी मला सांगू शकते की अशी सकारात्मक योजना कोणती असू शकते? आपण मतदान करायला जातो की नाही तेव्हा त्याच्यात सगळ्यांना एकच सीट्स असतात का? महिलांसाठी रिझर्वेशन असतात की नाही? मग आता त्याच्यासाठी हे कशाला होतं तर ऑलरेडी आपण खूप मागासलेले होते. ज्या स्त्रियांचा जे स्टेटस होतं ते खूप मागासलेलं होतं. तर त्यांना पुढे आणण्यासाठी ह्या आरक्षणाची सोय केली आहे. सो दॅट इज हे एक वन ऑफ द पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेटरी प्रोव्हिजन जे आहे ते केलेलं आहे. ओके. आता पुढे कलम 19 अन्वय भारतीय घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे. इथे मी येऊन उभी राहिली आहे व सांगते तुम्हाला ज्या गोष्टी त्याही याच्या खाली मला अवेलेबल झाल्या आहे. आपण आपले विचार किंवा निर्भयपणे मांडण्याचा, व्यक्त करण्याचा अधिकार हा कलम 19 अन्वय आपल्याला दिलेला आहे. आता पुढे कलम 21 नुसार समाजात प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क दिलेला आहे. नुसतं जगायचं नाही तर प्रतिष्ठेने जगायचं. नुसते जगण्यासारखे सगळेच जगत असतात. ॲनिमल्स आहेत ते पण जगत असतात. पण आपण त्यातले नव्हे तर आपल्याला लाईफ ऑफ डिग्निटी, प्रतिष्ठा ही आपल्याला कॉन्स्टिट्यूशननी म्हणजे संविधानाने दिलेली आहे. आणि त्याखाली आपल्याला काय काय दिले आहे तर या कलमानुसार स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. वैवाहिक विवादामध्ये स्त्रीला पोटगी मिळण्याचा हक्क, तसेच स्त्रीची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून फौजदारी कायदा तरतूद करून विनयभंग, बलात्कार,
लैंगिक अत्याचार किंवा स्त्रीची बेआबरू करणे हे अत्यंत गंभीर असे गुन्हे मानले गेले आहेत व त्यासाठी गंभीर स्वरूपाची शिक्षा देखील कायद्यात दिलेली आहे। पुढे कलम 21 अ नुसार मूलभूत शिक्षण प्राप्त करण्याचा मूलभूत हक्क प्राप्त झालेला आहे। त्यानुसार शाळेत सीधा वाटप, मुलींना जेवणाची सोय, मुलींना फी माफी, मुलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा अशा अनेक योजना राबविल्या जातात। भारतीय घटनेमध्ये स्त्रियांसाठी वरील मूलभूत हक्कांव्यतिरिक्त देशाची धोरणे राबविण्यासाठी मार्गदर्शक तत्वे म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे जे कायदे बनवले जातात तर ते कोणत्या बेसिसवर त्याच्यासाठी काहीतरी असा बेस असतो तर तो ह्या पार्ट 4A कॉन्स्टिट्यूशन जे आहे आपले संविधान याच्या 4A या भागामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आणि त्यामध्ये देखील स्त्रियांसाठी विशेष तरतुदी दिलेल्या आहेत। तर त्या कोणत्या त्या आपण आता बघूया। कलम 42 नुसार स्त्रियांना बालंतपणासाठी सुविधा दिल्या आहेत। त्यातील कायद्यांच्या अंतर्गत मॅटर्निटी लीव्ह, लीव्ह फॉर मिसकॅरेज, नर्सिंग ब्रेक अशा अनेक योजना दिलेल्या आहेत। तेवढेच नव्हे तर वरील कलमाच्या अंतर्गत जस्ट अँड ह्युमेन कंडिशन्स ऑफ वर्क म्हणजेच कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती या अनुषंगाने विविध कायदे केले आहेत। अनेकदा स्त्रियांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाला तोंड द्यावे लागते। अशा वेळेस लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा करून प्रत्येक कामाच्या ठिकाणी तक्रार निवारण कमिटी असणे अनिवार्य आहे, कंपल्सरी। आणि ह्याची कधी घेतली गेली नोंद माहितीये का? 1997 पर्यंत अशी काहीही म्हणजे आपल्या महिला जात होत्या कामाला, जात होत्या तिकडे काम करत होत्या, पण 1997 पर्यंत अशी कोणतेही कायदे नव्हते। लैंगिक शोषण व्हायचे ते आपण ज्या महिला आहेत त्या अशाच सहन करत राहायच्या। पण 1997 मध्ये विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ही केस सुप्रीम कोर्टात गेली। तर ह्याच्यात काय झालेलं माहितीये का? एक ब्रह्मादेवी म्हणून सोशल वर्कर होती, तर ती जेव्हा राजस्थानमध्ये काम करत असताना चाइल्ड मॅरेज बाल विवाह होता ना त्याच्याबद्दल तिने आवाज उठवला होता। तर ते बघून तिकडचे जे तिथे तिचा गँगरेप झाला होता, तर ती एवढी स्ट्रॉंग होती की ती म्हणाली नाही असं माझ्या बरोबरच झालंय, पुढे किती जणांच्या बरोबर होत राहील, म्हणून ती सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि तिकडे तिने लढा उभारला आणि सुप्रीम कोर्टाने ह्याची दखल घेतली आणि एकदम स्ट्रॉंगली दखल घेतली। त्यांनी सांगितले काय हे आपल्या ज्या महिला आहेत त्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना ह्याची अशी परिस्थितीला तोंड द्यावे लागते, म्हणून सुप्रीम कोर्टाने एकदम कडक असे नियम 1997 मध्ये ह्या विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ह्या जजमेंट मध्ये दिलेले होते। आता पुढे कलम 39 अ अंतर्गत स्त्रियांना नोकरीत व पगारात समानता असण्याची तरतूद आहे, म्हणजे स्पेसिफिक तरतूद आहे। म्हणजे तुम्ही कुठे गेलात आणि कामाला गेलात आणि तिकडे तुम्हाला सांगितलं नाही तू महिला आहे म्हणून तुम्हाला कमी पैसे दिले जातील, तर तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन संविधान ह्या खाली स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे की महिला व पुरुष यांना समान ट्रीटमेंट व समान पगार दिला पाहिजे। आता वरील तरतुदी लक्षात घेऊन स्त्रियांच्या संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा केला आहे। एखाद्या स्त्रीला कुटुंबात छळ होत असेल तर तिला कोर्टात जाऊन दाद मागता येते। कायद्याने तिच्या राहण्याची व पालन पोषणाची जबाबदारी तिच्या पतीवर ठेवली आहे। स्त्रीला तिच्या घरापासून विभक्त करता येत नाही। तिला पोटगी देण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे। कायद्याने तिच्या अशा प्रकारे घटनेने दिलेल्या तरतुदीनुसार स्त्रीला सन्मानाची वागणूक देण्यासाठी कायदे केले आहेत। असे असूनही आजची परिस्थिती पडताळणे गरजेचे आहे। मणिपूरमधील स्त्रियांवर झालेला अत्याचार हा मनाला अस्वस्थ करणारा आहे। आजही स्त्री भ्रूण हत्या,
हुंडाबळी अशा घटना आजूबाजूला आपल्या घडतच असतात. आज स्त्रिया नोकरी करून मुलांची जबाबदारी व घरदार सांभाळत असताना देखील त्यांच्यावर अनेक बंधने असतातच. त्या सुरक्षितपणे सगळीकडे एकट्या प्रवास करू शकत नाहीत व अनेक वेळेला घटनेने दिलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्यास असमर्थ ठरतात. तर ह्यावर आपण स्वतः जबाबदार आहेत. मला असं वाटते की सर्व स्त्रियांना आपल्या हक्काची व शक्तीची जाणीव झाली पाहिजे. सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे व अन्यायाविरुद्ध एकजुटीने उभे राहिले पाहिजे. आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. मुलगा मुलगी भेदभाव न करता दोघांना समान वागणूक दिली पाहिजे. आपल्या मुलींना शालेय शिक्षणाबरोबरच स्वरक्षणाची योग्य शिक्षण म्हणजे सेल्फ डिफेन्स जसे की कराटे, जुडो, किक बॉक्सिंग ह्याचे शिक्षण देणे आज काळाची गरज बनली आहे. असे जरी असले तरी आपल्या समाजात प्राध्यापिका सिसिलिया करवालो, प्राचार्य डॉमिनिका डाबरे, सामाजिक कार्यकर्त्या हेलेन करवालो, लीला लोपेस, जॅसिंटा डायस, साधना डिसिल्वा अशा अनेक स्त्रियांनी विविध आंदोलनात पुढाकार घेऊन स्त्रियांविषयी दमदार प्रदर्शन केले आहे व समाजात अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी आपण देखील योगदान देऊया. धन्यवाद. संविधान, राज्यघटना हे शब्द ऐकले म्हणजे संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या डोळ्यासमोर येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात स्त्रियांच्या प्रगतीला आणि विकासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते आणि म्हणून ते म्हणतात, एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली आहे ते मी पाहतो. जोनिता मॅडम ह्यांनी नागरिकांना आणि विशेषतः स्त्रियांना भारतीय राज्यघटनेनुसार असलेले अधिकार, त्यांचे हक्क, त्यांची सुरक्षितता याबाबत अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि विविध उदाहरणे देऊन आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. अनेक अधिकार आणि हक्क असले तरी सुद्धा सद्य परिस्थितीही त्यांनी आपल्या डोळ्यासमोर मांडलेली आहे आणि साऱ्या नारी शक्तीला एकजूट करण्याचं आव्हान त्यांनी केलेलं आहे. होय, नारी शक्तीने आज क्रांतीची ज्योत पेटवली आहे. कोणतेही क्षेत्र असो, आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. मॅडम, आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. सन्माननीय आर्चबिशप यांना मी मार्गदर्शनपर संदेश देण्याची विनंती करते. व्यासपीठावरील मान्यवर, त्याचप्रमाणे समोर बसलेली आदरणीय मंडळी, विशेष करून माझ्या भगिनींनो, फादर्स पण मी बघतो, कदाचित तिथे सिस्टर्स पण असतील, सगळ्यांना मी अभिवादन करतो. मित्रांनो, आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. आज आपले हिंदू बांधव महाशिवरात्री पण साजरा करीत आहेत. हिंदू धर्मातील आज एक मोठा उपवासाचा दिवस, कडक उपवासाचा दिवस आणि परमेश्वराची भक्ती आराधना करण्याचा दिवस आहे. आपण त्यांची सुद्धा आठवण केली पाहिजे, ते चांगलं करतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनांसाठी प्रत्येक वर्षी युनायटेड नेशन्स एक विषय ठरवत असते. पहिली गोष्ट म्हणजे माणूस हा विसराळू प्राणी आहे आणि म्हणून जे काही तातडीचे असे विषय असतात ते कधी विसरायचे नाहीत. म्हणून प्रतिवर्षी हा दिवस पाळला पाहिजे आणि तो पाळला जातो हे सुदैव आहे. आपण थोडंसं मनन चिंतन सुद्धा केलं पाहिजे. कारण साजरा करायचं म्हणून दिवस येतो, साजरा करतो, परत सगळं बंद करतो आणि पुढच्या वर्षाची आपण वाट पाहतो, असं होता कामा नये. थोडासा आढावा घेतला पाहिजे. गेल्या वर्षी
आपण काय बोललो होतो आणि यंदा काय झालेलं आहे. ह्या वर्षीचा जो विषय आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी तो असा आहे की इन्व्हेस्ट इन विमेन, इन्व्हेस्ट इन विमेन, एक्सेलरेट प्रोग्रेस. आता हा समजून घेण्यासारखा विषय आहे, कारण इन्व्हेस्ट इन विमेन म्हणजे काय, त्याचा गैरअर्थ होता कामा नये. म्हणजे महिलांना त्यांची प्रतिष्ठा समान अशी मिळवून देण्यापर्यंत आपण प्रयत्न करीत राहायचे आणि त्यासाठी आपल्याला सपोर्ट सिस्टम्स असायला पाहिजेत. उदाहरणार्थ संस्था असायला पाहिजेत. आणि म्हणून महिलांच्या उन्नतीसाठी, महिलांच्या विकासासाठी जे जे काही आपल्याला करता येईल त्याच्यासाठी खर्च पण करायला आपण तयार असलो पाहिजे, असा या आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा विषय आहे. चर्च पासून सुरुवात झालीच पाहिजे, कारण बायबलच्या पहिल्याच जवळजवळ पानावर परमेश्वराने मानव निर्माण केला, स्त्री आणि पुरुष किंवा पुरुष आणि स्त्री असं परमेश्वराने निर्माण केलं मानवाला. मानव एकच आहे. मानवाला परमेश्वराने स्त्री आणि पुरुष म्हणून निर्माण केलं. तुम्ही जर का ख्रिस्त सभेचं धोरण बघितलं, युनायटेड स्टेट्समध्ये जे मानवाचे हक्क आहेत, हे हक्क सुद्धा मानवी प्रतिष्ठेला धरून आहेत. अर्थात ख्रिस्ती माणसांनी बरंचसं ह्याच्यामध्ये योगदान केलेलं आहे आणि ते मान्य पण केलं जातं. 3 दिवसांपूर्वी मी वाराणसीला होतो. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये एक उच्च स्तरीय असं एक प्रोजेक्ट होता आणि तिथं एक भारतीय दीनदयाळ उपाध्याय म्हणून, ज्याने माणसाची प्रतिष्ठा किती मोठी आहे आणि सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, माणसाच्या जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत या प्रतिष्ठेला धक्का पोचू नये असं त्याचं म्हणणं आहे. आजचं सरकार जे आहे भाजपचं, त्याला फार मान देते आणि द्यायला पाहिजे, त्याच्याविषयी माझा वाद नाही. पण त्याच्या जोडीला एक चांगलं झालं ते म्हणजे ती व्यक्ती एकटीच नाही घेतली, तर त्या व्यक्तीच्या जोडीला एक कॅथलिक विचारवंत, दिवंगत झालेले आहेत ते, जॅक मारितान म्हणून. ही फ्रान्समधली व्यक्ती, कारण फ्रान्स देशाने मानवी हक्काच्या बाबतीत, मानवी प्रतिष्ठेच्या बाबतीत अत्यंत मोलाचं असं योगदान केलेलं आहे फ्रान्समधून. आणि द चार्टर ऑफ ह्युमन राईट्स ह्यासाठी प्रामुख्याने योगदान देणारी व्यक्ती ही कॅथलिक व्यक्ती होती, जॅक मारिता. ह्याची दखल आपल्या सरकारने घेतली, म्हणून तो विषय ठेवला, म्हणून मी एकमेव कॅथलिक बोलण्यासाठी आमंत्रित केलं. मुद्दा असा आहे, ही व्यक्ती पोप 6 पॉल, संत पोप 6 पॉल हे मुंबईला आले होते. यंदा त्यांची 60 वर्षे होतील मुंबईला आल्याला. युक्रिस्टिक काँग्रेस होती मुंबईला, जागतिक युक्रिस्टिक काँग्रेस. त्या पोप पॉलचे हे गुरु हे पोप पॉल सांगायचे, पोप 6 पॉल. आणि जॅक मारितान ह्यांनी अक्षरशः ह्युमन राईट्ससाठी खूप योगदान केलेलं आहे आणि जगाला कसली गरज आहे हे त्यांनी अगदी अस्खळीतपणे बोललेलं आहे. म्हणून मानवी प्रतिष्ठा
आणि जेव्हा आपण म्हणतो मानवी प्रतिष्ठा, तेव्हा समान स्त्री आणि पुरुषांमध्ये समान प्रतिष्ठा असली पाहिजे. हे चर्चचं धोरण. सर्व बाबतीत चर्च तिथून सुरुवात करते. एव्हरी ह्युमन बीइंग हॅज डिग्निटी. आणि चर्चची सगळी शिकवण या पायावर उभी आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आंतरराष्ट्रीय महिला दिन हा एक औपचारिक प्रकार म्हणून साजरा न होता थोडंसं सखोलपणे आपण गेलं पाहिजे आणि जे सत्य आहे ते ओळखलं पाहिजे आणि त्याला वाचा पण फोडली पाहिजे. दुर्दैवाने चर्चमध्ये सुद्धा असमानता दिसून येते. चर्च शिकवत नाही ते, परंतु माझ्यासारखे फादर्स, मी सांगतो, आम्ही सगळे त्याला सुद्धा कारणीभूत असतो. चर्चने नाही शिकवलं, पण आमच्या वागणुकीमधून जे बाहेर पडते त्याचं मूळ आम्ही शोधलं पाहिजे. का होते हे? जेव्हा एखादे प्रकार घडतात, आत्ताचा झालेला एक प्रकार, स्पॅनिश तरुण 5-6 जणांनी तिच्यावर अत्याचार केला, लैंगिक अत्याचार. हे आजच्या घडीला जगात आपल्या भारतात घडत आहे. ही लाजिरवाणी गोष्ट ठरते. परंतु फक्त वाईट आहे, हे व्हायला नको एवढं बोलून चालणार नाही. आपण काय करू शकतो यासाठी? कुठे मुळं आहेत त्या गोष्टींची? आणि म्हणून मी सांगितलं की मानवी प्रतिष्ठा पहिली ओळखून घेतली पाहिजे. म्हणून 1988 साली दुसरे संत जॉन पॉल भारतात 2 वेळा येऊन गेले, वसईत पण आले होते. त्यांनी 15 ऑगस्ट मरियेच्या स्वर्गनयन सणाच्या महासोहळ्याच्या दिवशी त्यांनी एक छोटंसं पत्र लिहिलं. ती शिकवण होती. स्त्रियांची प्रतिष्ठा असं त्या पत्राचं नाव आहे. 1988 साली, 15 ऑगस्ट 1988 साली. आणि अत्यंत सुंदर असं ते पत्र आहे की स्त्रीची प्रतिष्ठा, फादर एरिकने जसं काही शब्द बोलले मराठीमध्ये, स्त्रियांची जागा कोणी घेऊ शकत नाही, त्यांची उणीव कोणी भरू शकत नाही. ही कविताच नाही, फक्त पोएटिक एक्सप्रेशन्स नाही, ती एक सत्य आहे. संत दुसरे जॉन पॉल लिहितात की स्त्रिया आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यांना औदार्याने कसं सामावून घेत असतात याचं पहिलं उदाहरण म्हणजे त्यांच्या गर्भामध्ये वाढत असलेलं मूल आहे. स्वतःच्या शरीरामध्ये स्त्री जागा करते जणू काही दुसऱ्यासाठी. आम्ही पुरुषांनी शिकलं पाहिजे. दिस इज द ग्रेटनेस ऑफ अ वुमन, की दुसऱ्यांसाठी तुम्ही कधी नाही सांगत, तुमच्या शरीरामध्ये त्यांच्यासाठी जागा करता ना. आम्ही त्यांना जवळ बसवायला तयार नाहीत, त्यांना समान बसवायला तयार नाहीत. अशा प्रकारची ही विषमता आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हा जो आंतरराष्ट्रीय महिला दिन वर्षातून एकदा येतो, पण आल्यानंतर आपली पूर्ण तयारी असायला पाहिजे. गेल्या वर्षी काय बोललो होतो, कुठपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत, तेव्हा पण अशीच भाषणं झाली, संपली, आणि आज परत ते पुस्तक उघडलेलं आहे. तसं होता कामा नये. आणि म्हणून स्त्री पुरुष यांच्यामध्ये भेदभाव मुळीच नाही. मी आजचा मेसेज वाचला पोप फ्रान्सिसचा. त्यांनी सांगितलेलं आहे की स्त्री आणि पुरुष यामध्ये भेदभाव नाही, तर त्या दोहोंमध्ये परस्पर पूरकता आहे. ते परस्पर पूरक आहेत एकमेक. स्त्री विना पुरुष असू शकत नाही आणि पुरुषा विना स्त्री असू शकत नाही. हे देवाने केलं, हे देवाला माहिती होतं.
म्हणून सगळ्यात जवळजवळ पहिली अत्युच्च अशी कृती ही परमेश्वराने केलेली आहे. ती शिकवण आहे की पुरुषाशिवाय स्त्री असू शकत नाही. इट इज नॉट गुड फॉर मॅन टू बी अलोन. म्हणून त्याला सवंगडी, पूरकता. पण त्याच जोडीला पूरकता म्हणजे आता स्त्रीने पुरुष व्हायला पाहिजे आणि पुरुषाने स्त्री व्हायला पाहिजे असं काही नाही होता कामा. तर फरक पण आपण जाणून घेतला पाहिजे. हे देवाची करणी आहे. फक्त शारीरिक घडणच नाही तर सर्व बाबतीमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यात फरक आहे. मी आज ऐकलं, पहाटेच माझं सकाळचं वॉक झाल्यानंतर मी आंघोळ घेण्यासाठी येतो तेव्हा मी विविध भारतीचा रेडिओ लावतो, छोटासा असा, आणि धुणं पुणं करीत असताना मी ऐकत असतो. आज पण महिला दिनानिमित्त एक कार्यक्रम होता. एक लेखिका बोलत होती आणि ती एका पुरुषाला त्याची इंटरव्ह्यू घेत होती की हे पुरुष आणि स्त्रीमध्ये खटके उडतात किंवा पुरुष आणि स्त्रीमध्ये ही जी चढाओढ असते किंवा पुरुष आणि स्त्रीमध्ये एकमेकांवर अत्याचार केले जातात, ह्याचे कारण काय. आणि मग तो जरा काउन्सिलर होता आणि म्हणून त्याची सुंदर अशी मराठीमध्ये उत्तरं होती आणि त्याने एक उदाहरण दिलं की स्त्री आणि पुरुष घरामध्ये असताना पुरुषांनी स्त्रीला जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आणि स्त्रीने पुरुषाला जाणून आणि समजून घेतलं पाहिजे. तर ती सांगते नक्की काय केलं. मग त्याने उदाहरण दिलं की पुरुष दाढी करीत असताना त्याला जर पत्नी काय सांगायला लागली तर तो ऐकणार नाही, कारण पुरुष हा एका वेळेला एकच गोष्ट करत असतो. स्त्रीची कपॅसिटी एका वेळेला अनेक गोष्टी करण्याची आहे. चुलीवर काहीतरी मांडलेलं आहे आणि घरातील झाडू काढायचा त्याच वेळेला, स्वयंपाक पण चालला आहे, इथे झाडू पण काढायचा आहे, मुलांचं पण संगोपन केलं पाहिजे, नवऱ्याची पण तो कामाला जाणार असेल तर व्यवस्था केली पाहिजे. मिराकल आहे सगळं हे. आम्हा पुरुषांना नाही जमत आहे. तेव्हा त्या काउन्सिलरने त्या बाईला सांगितलं, लेखिकेला, की समजून कसं घ्यायचं, तर पुरुष हा असा आहे हे स्त्रीने थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. परंतु त्याच वेळेला पुरुषांनी सुद्धा स्त्रीला समजून घेतलं पाहिजे का त्यांना बोलायची आवड असते, विचारायची आवड असते, आणि हा त्याच्या विचारामध्ये गुंग असा बसलेला असतो. तेव्हा स्त्रियांची काय गरज आहे ही पण आपण जाणून घेतली पाहिजे. आणि ही जाण होत नाही, आणि म्हणून तो म्हणाला की ही मोठं झाल्यानंतर नाही तर लहानपणापासून पोरांना शिकवलं पाहिजे. आपण घरात मुलं असतात, घरात मुली असतात, पण जास्त काय आपल्याला फरक कळत नसतात. म्हणून आपण एकतर दुर्लक्ष करतो फरकांवर, किंवा आपण फरक नाही तसंच आपण मानतो आणि आपण पुढे जात असतो. इथे सगळे घोटाळे निर्माण होत असतात. साध्या गोष्टी आहेत ह्या. मी काय सविस्तर याच्याविषयी बोलणार नाही, परंतु स्त्रीची प्रतिष्ठा जर आपण फादरांना पण सांगत असतो. आता तिथून निघालो तेव्हा मान्यवर येत आहेत. मी मागे बघितलं कोणतरी आहे ना, नाहीतर पुरुषच निघाले आहेत. ते मान्यवर पुरुषच असतात का नाही. आणि इथे काय पुरुष आणि स्त्रीची गरज आहे. आलत्यारावर मी एक दुसरी गोष्ट सांगेन, पण इथे कशाला. मी नेहमी सांगत असतो, स्टेजवर पहिलं 2 स्त्रियांना पण बसवा, आणि कुंडीपोट म्हणून नाही बसवायचं. त्यांना पण काहीतरी सांगायचं असते, सांगू द्या त्यांना, आपण ऐकायला पाहिजे. ह्या गोष्टी साध्या वाटतात, पण आपण वी फॉरगेट अबाउट इट, वी इग्नोर दिस. हे होता कामा नाही. आपल्याकडे वसईत
विधवांसाठी आणि कुमारिकेंसाठी संघ आहे. मी जेव्हा येतो मीटिंगला, सुशिक्षित विधवा बाई, तरुण, तिला सिंपती दाखवण्याऐवजी जी वागणूक दिली जाते, मी जर तुम्हाला सांगायला गेलो तर तुम्ही सांगाल हे बिशप हे चित्र वसईचं नाही, पण हे ठासून सांगतो हे वसईचे चित्र आहे. बाया रडलेल्या आहेत इकडे. या हॉलमध्ये सुद्धा एकदा झालेला आहे हा कार्यक्रम, माझ्याबरोबर माझे फादर. हे जर होत नसेल तर काय शिकवतो आम्ही देवळामध्ये? मानवी प्रतिष्ठा जर पाळली जात नसेल तर देवाची स्तुती कशी होणार? हा इतका गहन विषय आहे आणि इतका धार्मिक आणि आध्यात्मिक विषय आहे. ही आजची सभा म्हणजे एक आपण औपचारिक असं काहीतरी महिला दिन आहे आणि काहीतरी झालं पाहिजे. मला आनंद वाटतो. कितीतरी बहुसंख्येने तुम्ही प्रतिवर्षी इथं या कार्यक्रमासाठी हजर असता. मी सांगत असतो, एकच कार्यक्रम करा. संपूर्ण धर्म प्रांताच्या ज्या ज्या काही महिला आहेत त्या एकत्र आल्या पाहिजे. असा एक दिवस असला पाहिजे. वास्तविक तुम्हीच सगळं बोलायला पाहिजे, तुम्हीच आम्हाला सांगायला पाहिजे. पण ते सुद्धा चांगलं ठरणार नाही, कारण कधी मी पुरुषांना पण सांगत असतो, महिला दिन आहे म्हणून तुमची ॲब्सेंटी नको इकडे. काय गैर आहे त्याच्यामध्ये पुरुष असायला इकडे? ऐकायला तरी या की नाही? आमचे फादर बसलेत बघा. मी आनंदाने सांगतो या गोष्टी. मला जास्त बघायचे आहेत फादर, पण आल्यात त्यांचं मी अभिनंदन करतो. का असं होते? नाही, ते स्त्रियांचं आहे. मग वाटून दिलंय आपण. बाकी सगळ्या बाबतीत आम्हाला एकत्र राहायचं असते. मग ह्या वाटण्या का आपण करतो? गेल्या वर्षी सुद्धा मी बोललो होतो की महिला दिन आहे, त्याचा अर्थ महिलांनीच फक्त इथे यायचं असं नाही. का नाही येत पुरुष? का आपण त्यांना आमंत्रण करायला पाहिजे? काय काय आहे प्रॉब्लेम काय? आणि म्हणून मी सांगतो की दिस इज अ कॉमन प्रॉब्लेम ऑफ ह्युमन बीइंग. It is not just the problem of women or just the problem of men. मानवी प्रतिष्ठा मी सांगितलं, सुरुवात मानवी प्रतिष्ठा, ह्युमन डिग्निटी. ह्युमन डिग्निटी ती जर नीट समजली तर आपल्याला कळेल की ह्युमन म्हणजे पुरुष नाही फक्त, ह्युमन म्हणजे महिला पण आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी असे कार्यक्रम आपण घडवून आणतो. पण मला वाटतं ह्याचा आढावा घेणं थोडंसं, तुमची सोडॅलिटीज आहेत आता पॅरिशमध्ये, कारण बहुत करून इथे हजर असलेल्या माझ्या भगिनी तुम्ही सोडॅलिटीमध्ये असतात आणि संपूर्ण धर्मप्रांतामध्ये मग आपण प्रत्येक पॅरिसची सोडॅलिटीला सामावून घेऊन एक रमेदी फेडरेशन काढलेलं आहे. त्याच्या मागे सुद्धा आपला हेतू आहे. प्रचंड अशी ही शक्ती आहेच, परंतु एक संधी पण आहे आपल्याला. संधी पण आहे की इतक्या स्त्रिया एकत्र येऊ शकतात. मग आम्ही ह्याचा पुरेपूर असा फायदा कसा करून घेतला पाहिजे की ज्यामुळे वी विल बिकम एन एक्झाम्पल फॉर अदर्स झालं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही सांगायचं फादरांना, फादर चला आमच्या बरोबर. तर परत तिथे गेल्या का अरे माझ्या मागल्या, काही बदल नाही. आणि म्हणून गंभीरपणे हा विषय आपण घेतला पाहिजे. आणि काय काय आपल्याला करता येईल. बिकॉज इफ देर इज नो ह्युमन डिग्निटी इन द चर्च, मग दुसरी कुठे मिळणार आहे आम्हाला ह्युमन डिग्निटी? आपण सुरुवात करतो, चर्च ही माता आहे माझी, ख्रिस्ताची वधू, आणि ख्रिस्त कसा वागवतो ख्रिस्त सभेला, तसं आपल्यामध्ये परस्परांत झालं पाहिजे. विदाऊट यू आय थिंक कुठलाही धर्म सांगेल, कुठल्याही धर्मामध्ये
स्त्रिया नसतील तर धर्म उरणार नाही. आणि तुम्ही आहात म्हणून ख्रिस्त सभा टिकू शकते. आणि म्हणून फादर, मी तुमचं अभिनंदन करतो. फादर एरिक, तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. फादर रेमंड, तुम्ही आमचं इथं स्वागत केलं, आम्हाला आसरा दिला आज. आणि त्याची मॅडम, आपल्या सगळ्या स्त्रियांना एकत्रित ठेवण्यासाठी तुम्ही वेळोवेळी प्रयत्न करीत असतात. मी पण भेटत असतो तुम्हाला. आणि आमची वकील, सुंदर असं हे शिकवलेलं आहे. कारण यंदा संविधान ह्यावर मी भर दिलेला आहे. शाळांमध्ये सुद्धा, देवळामध्ये सुद्धा संविधान हे टिकलं तर आपला भारत देश टिकेल. आणि त्याची आज तातडीची गरज आहे. मी दुसरं काय बोलणार नाही. तातडीची गरज आहे की संविधान समजून घेतलं पाहिजे, टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बिकॉज इट इज अ सेक्रेड, हा पवित्र ठेवा आहे आपला. मी पवित्र म्हणेन. द सेक्रेड कॉन्स्टिट्यूशन ऑफ आवर बिलवड मदर इंडिया. ते आपोआप टिकणार नाही माझ्या प्रिय बहिणींनो, भगिनींनो. टिकवायला लागेल, ते टिकणार नाही आपोआप. कारण कदाचित प्रयत्न होतील, ते न टिकेल. त्यासाठी का होतील प्रयत्न, तर आपणच विसरलेलो असतो. यंदाचा हा जो विषय अत्यंत सुंदरपणे काही उदाहरणं देऊन पटवून दिला आम्हाला. याची गरज असते. संविधानामध्ये आपण फक्त ते प्रियांबल असते तेवढंच घेतो आणि सांगतो एवढंच आहे. नाही, प्रियांबल खूप मोठा आहे. मी सांगेन, सुरुवातीला नावं घेतली सगळ्या धर्मांची, फार छान केलं, बरोबर आहे ते. परंतु जर सखोल विचार केला, कायदा कानून जगात कुठून आला पहिला, मी सांगेन 10 आज्ञामधून. हे तुम्ही वकील मान्य पण करता, केलं पाहिजे. कदाचित भारतामध्ये कोणी मान्य करत नाही, पण ही खरी गोष्ट आहे. द लॉ अँड द प्रॉफिट्स, द लॉ इन द अर्लिएस्ट, मानुस्मृती तो पण नियम आहे, नियमशास्त्र आहे. हिंदू धर्म त्यांनी पण खूप केलेला आहे. आणि ही धर्माधर्मात झालेली देवाणघेवाण ही फार महत्त्वाची असते माणसाला, माणसाच्या प्रतिष्ठेला सुद्धा. आणि म्हणून हा आपल्याला प्रिय असा विषय आहे, द सेक्रेड कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. हे टिकलं पाहिजे, हे टिकलं पाहिजे. कारण मानवी प्रतिष्ठा राखण्यासाठी दिस इज अन इन्स्ट्रुमेंट. आणि ख्रिस्ती लोकांना दुसरं काय पाहिजे? द डिग्निटी ऑफ ह्युमन बीइंग शुड बी इंटॅक्ट, should always be defended from womb to tomb, असं आपण म्हणत असतो. womb to tomb. 9 महिने मूल आईच्या गर्भात असते. हे 2च धर्म अगदी एक्सप्लिसिटली मान्य करतात. एक हिंदू धर्म आणि एक ख्रिस्ती धर्म. इस्लाम सुद्धा असिफ आहे इकडे, इस्लाम सुद्धा मान्य करतो. परंतु आता इस्लाम सांगतो की नॉट फ्रॉम द कन्सेप्शन टाईम बट आफ्टर सम डेज. ख्रिस्ती धर्म आणि हिंदू धर्म असं सांगतो फ्रॉम द टाईम ऑफ कन्सेप्शन. गर्भधारणा जिथं होते तेथून मानवी जीवनाला सुरुवात होते. अँड देन द नॅचरल डेथ. म्हणून आपण अबॉर्शन किंवा इच्छामरण ह्याला विरोध करीत असतो. का करीत असतो? तर ते मानवी प्रतिष्ठेला अत्यंत धोक्याचं असते. माणसाची प्रतिष्ठा कधीही पायाखाली तुडू देता कामा नये. ते गेलं, जीवनाचा अर्थच गेला.
आपण कुत्री मांजरे नाही. परमेश्वराने आपल्याला मानव म्हणून निर्माण केलेलं आहे. मी खूप बोलत आहे, बोलण्याचं माझं पेशाच आहे. तसं तर बघायला गेलं तर मी भाषणच देत असतो इकडे तिकडे, पण मी कृती करण्याचं सोडत नाही. आज मी आलो, त्यांना लिहिलं मी. सरकारची मीटिंग होती बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये. आपण काय करणार याविषयी, जे काय आपण बोललेलो आहोत त्याविषयी. ताबडतोब त्यांनी मला मेसेज पाठवला, असं असं करणार, कृती पण झाली पाहिजे. जास्त वेळ घेत नाही, पण तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही एवढ्या बहुसंख्येने येतात आणि एक सुंदर असा कार्यक्रम घडवून आणतात. आजचा हा दिवस मी सांगेन मानवी प्रतिष्ठेचाच हा दिवस आहे. कारण तुमची प्रतिष्ठा गेली ते माझी काय उरली प्रतिष्ठा? काहीच नाही. कारण मानव एकच आहे, त्याच्यात भेदभाव नाहीच आहे. आपण पूरक आहोत. आणि म्हणून मी तुम्हाला आज ह्या महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या वर्षीची महिला दिनाची जी थीम आहे, इन्व्हेस्ट इन विमेन अँड एक्सेलरेट प्रोग्रेस, याची सुरुवात चर्चपासून व्हावी. कारण आपल्या संविधानाची जे अधिष्ठान आहे तेच मुळी 10 आज्ञांवर अवलंबून आहे. त्याचबरोबर संत जॉन पॉल दुसरे यांनी 1988 साली महिलांच्या सन्मानासाठी जे परिपत्रक काढलं, त्या अनुषंगाने मानवी दुर्बलतेतून चर्चमध्ये काही प्रमाणात का होईना जी येणारी असमानता आहे ती नष्ट व्हावी अशी कळकळ बिशप महोदय तुम्ही व्यक्त केलीत. त्याचबरोबर विधवा आणि प्रौढकुमारिकांच्या व्यथा वेदनांची सुद्धा तुम्ही दखल घेतली. या सर्वांबद्दल आम्ही आमच्या सर्वस्त बहिणींच्या वतीने मी तुमचे आभार मानते. आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या आपण आपल्या बिशप महोदयांसाठी. आता आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम करण्यासाठी आम्ही आपल्या रमेद माता फेडरेशनच्या समन्वयक डेझी डायस यांना आमंत्रित करीत आहे. महिलांना नेहमीच आदर व सन्मानाने वागविणारे, बोल देणारे, उभारी देणारे व पाठबळ व प्रोत्साहित करणारे आपले आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो आजच्या या कार्यक्रमासाठी आपणास लाभले आणि त्यांनी आपल्याला आज सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक नाजूक विषयाला त्यांनी हात घातलेला आहे आणि आपल्याला पुढील कार्यासाठी उभारीचे बोल दिलेले आहेत. त्याबद्दल आपण टाळ्याने त्यांचा आभार देऊया. आजच्या या कार्यक्रमासाठी धर्मगुरू आणि धर्मभगिनी बसलेले आहेत. त्यांचा जो आज आम्हाला लाभलेला सहभाग, त्याबद्दल आपण टाळ्याने त्यांना आभार देऊया. आपणास लाभलेल्या आजच्या वक्त्या ॲडव्होकेट कुमारी जोनिता डाबरे, सुंदर असं संविधानाबद्दल त्यांनी आपल्याला स्पष्टीकरण केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा आपण टाळ्याने आभार देऊया. सांडोळ धर्मग्रामाची प्रमुख धर्मगुरू फादर रेमंड रुमाव, सहाय्यक धर्मगुरू, त्याचप्रमाणे सोलिडिटीच्या अध्यक्षा, प्रमोटर्स व इतर टीम जे सहकारी फादरांना आजच्या या कार्यक्रमासाठी कामासाठी लाभलेले आहेत, उदाहरणार्थ सफाई, बैठक व्यवस्था, साऊंड सिस्टीम आणि इतर, या सर्वांचे आपण टाळ्याने, जोराने टाळ्या वाजवून आभार देऊया. थँक्यू फादर. आज आपणास लाभलेल्या 2 सूत्रसंचालन करण्यासाठी हेलन आणि मीना, सुंदर शब्दामध्ये त्यांनी आपल्याला आज सूत्रसंचालन केलेलं आहे. यांचे आपण टाळ्याने आभार देऊया. आजचा हा कार्यक्रम महिलांसाठी, बिशपाने सांगितलं सर्वांसाठी. आपण पुढील वर्षी आपण आपले पती घेऊन येणार आहोत. तर आज सर्व ज्या महिला आलेल्या आहेत, खूप दूरवरून, अर्नाळा, ज्योती, एव्हरशाईन, खूप दूरवरून दुपारचा प्रवास करून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात.
आतापर्यंत बसून राहिलेल्या आहेत आणि या कार्यक्रमाला शोभा आणली, त्याबद्दल सर्वांच्या आपण एकमेकांसाठी टाळ्या वाजवून आभार देऊया. आजच्या या कार्यक्रमासाठी जे साऊंड सिस्टीम आणि जे सर्व व्यवस्थापक आहेत आणि जे कोणाचे राहून गेलेले असतील आभार, तर सर्वांना मी आभार देऊन आजचे आभाराचे बोल मी थांबवते. थँक्यू. धन्यवाद डेझी मॅडम. आपण सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानलेले आहेत. या कार्यक्रमासाठी आपणही खूप मेहनत घेतली आहे. आम्ही आपले आभार मानतो. आता आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी पूर्वीचं स्थान ग्रहण करावं. महिला आघाडीची ढाल, एकीची तलवार, महिला आघाडीची ढाल, एकीची तलवार, हाती आमच्यात हाय ग, हाती आमच्यात हाय ग, आम्ही कोणाला डरणार नाही ग, नाही ग, कोणाला डरणार नाही ग. रूढी परंपरा यांचा कोट्याने बांधलाय, गुलामगिरीचा जाळ त्यांनी टाकलाय. पुरुष प्रधान नियमानाया, पुरुष प्रधान नियमानाया, आम्ही फसणार नाही ग, आम्ही कोणाला डरणार नाही ग, नाही ग, कोणाला डरणार नाही ग. नांदते सारी सृष्टी माझ्या रूपात ग, जयाची पुस्तीची त्यागाची मी माऊली ग. मोठीत माझ्या आबाळ घेऊन, मोठीत माझ्या आबाळ घे, उंच बरारी घेणार ग, आम्ही कोणाला डरणार नाही ग, नाही ग, कोणाला डरणार नाही ग. घराला घर पण संसाराला शहाणपण आम्हीच देतो. आजवर जगलो आपण घराच्या भिंतीना दुनिया मानून, विचार करून आता बाहेर पडून, विचार करून आता बाहेर पडून, अन्यायाला दूर करायचं आहे ग, आम्ही कोणाला डरणार नाही ग, नाही ग, कोणाला डरणार नाही ग. माझं माणूस पण, माझं शहाणपण, माझं सुप्त गुण, संसाराच्या रहाटगाड्यात जीवन फुलवतो आम्ही. चौकट मोडून पिंजरा तोडून, चौकट मोडून पिंजरा तोडून, पुढेच जाणार आहे ग, आम्ही कोणाला डरणार नाही ग, नाही ग, कोणाला डरणार नाही ग. मी जिजाई झाशीवाली मदर तेरे जामी, राज्य पसरू प्रकाशाचे समानतेचे, अंधार छेदू अंधार भेद, अंधार छेदू अंधार भेद, करू एकच आज निर्धार ग, आम्ही कोणाला डरणार नाही ग, नाही ग, कोणाला डरणार नाही, नाही ग, कोणाला डरणार नाही ग. थँक्यू. गोखिरे पॅरिश महिला अतिशय सुंदर खणखणीत आवाजात तुम्ही स्फूर्तिगीत सादर केलं आणि खरोखरच एवढं ठासूनपणे तुम्ही सांगितलं आहे की कुणाला घाबरायचंच नाही. आता कुणाची हिंमत आहे कोणाला घाबरायची? आणि सगळ्यांनीच ठेका धरलेला होता. सुंदर सुंदर. यानंतर सांडरपालीच्या महिलांना मी गीत सादर करण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
उपकार मिले प्रभु हजार, तुमको धन्यवाद करते प्रभु, कृतज्ञ दिल से करते तुमको धन्यवाद। आज धन्यवाद कहते प्रभु, हमारे दिल से कहते तुमको धन्यवाद, तुमको धन्यवाद करते प्रभु, कृतज्ञ दिल से करते तुमको धन्यवाद। आज धन्यवाद कहते प्रभु, हमारे दिल से कहते तुमको धन्यवाद। तुमसे मिली हर खुशी, तुमसे मिली है जिंदगी, काबिल में ना थी कभी, फिर भी दिया तूने सभी। तुमसे मिली हर खुशी, तुमसे मिली है जिंदगी, काबिल में ना थी कभी, फिर भी दिया तूने सभी। तुमको धन्यवाद करते प्रभु, कृतज्ञ दिल से करते तुमको धन्यवाद। आज धन्यवाद कहते प्रभु, हमारे दिल से कहते तुमको धन्यवाद, तुमको धन्यवाद करते प्रभु, कृतज्ञ दिल से करते तुमको धन्यवाद। आज धन्यवाद कहते प्रभु, हमारे दिल से कहते तुमको धन्यवाद, हमारे दिल से कहते तुमको धन्यवाद, हमारे दिल से कहते तुमको धन्यवाद। सांडोर पॅरिसच्या महिलांनी एका सुरात एका तालात खूप छान असं गीत गाऊन प्रभूचे स्तवन केले आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. आपला मनोरंजनाचा कार्यक्रम आटोपल्यावर आपल्या यजमान पॅरिसचे आपले प्रमुख धर्मगुरू समारोपाची प्रार्थना करतील आणि बिशप आपल्याला आशीर्वाद देतील. आता एव्हरशाईनचा ग्रुप आपल्यासमोर आपली कला सादर करीत आहे. तुझे
हमारे दिल से कहते तुमको धन्यवाद। आनंददायी जीवन तुमसे मिला वरदान, भूले कभी न तुमको हम, दिल से करे प्रभु प्रणाम। आनंददायी जीवन तुमसे मिला वरदान, भूले कभी न तुमको हम, दिल से करे प्रभु प्रणाम। तुमको धन्यवाद करते प्रभु, कृतज्ञ दिल से करते तुमको धन्यवाद। आज धन्यवाद कहते प्रभु, हमारे दिल से कहते तुमको धन्यवाद। तुमको धन्यवाद करते प्रभु, कृतज्ञ दिल से करते तुमको धन्यवाद। आज धन्यवाद। आभारी एव्हरशेंगर. आता आपण आमचे फादर रेमंड रुमाव, यजमान पॅरिसचे पॅरिश प्रिस्ट, आणि आमचे लाडके मेंढपाळ यांना आम्ही आशीर्वाद देण्यासाठी आणि समारोपाची प्रार्थना करण्यासाठी मंचावर बोलवित आहे. आपण सर्वजण मायाळू कुमारी मरियेची प्रार्थना एकत्र करूया. ही मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आले, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवली असे कोणी कधी ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माता, तुझ्या चांगुलपणावर विसंबून ही पश्चातापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्याजवळ येतो आणि तुझ्या पुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस. कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचे नाव हाच आमचा आसरा. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर आणि तुमच्या कुटुंबावर असो.